आपण ज्यावेळेस कारखान्याची जबाबदारी स्वीकारली, तुमचं एवढं रनिंग होतं की एवढे किलोमीटरसाठी इतके लाख रुपये शिंत्रेनी खर्च केलेत, हा प्रश्न आहे. या आरोपाबद्दल एक मजेशीर सांगतो की चुकीची माहिती आहे ती. माझ्या हातात मुद्दाम मी कागद घेतला आहे, समोर सांगतो. माझ्याकडे 2019 साली कारखान्याचं चेअरमनपद आलं. 19 म्हणजे 20, 21, 22 आणि हा माझ्यामध्ये 23 अशी 4 वर्ष आहेत. या 4 वर्षामध्ये गाडीचं रनिंग हे साधारणतः 80,000 आहे. आपले जे गाडीचं लॉगबुक असतं, ही लॉगबुक प्रत्येक गाडीचं संस्थेचं ठेवलं जातं. त्या लॉगबुकच्या माहितीवरून सांगतो. आणि ज्या संचालकाने आरोप केला आहे त्या संचालकांचं एका वर्षातलं रनिंग हे 76,700 किलोमीटर आहे. अच्छा, म्हणजे 4 वर्षाचे 80, 4 वर्षाचे 80 आणि एका वर्षाचे 80 हे जर काय आपण पाहिला. आणि त्यामुळं हा राजकीय आरोप आहे. 3.5 लाख पूर्ण गाडीचं रनिंग त्यांनी सांगतायत. ते माझं एकट्याचं नाही. गाडी साधारणतः 2014 साली घेतली गेलेली आहे. आणि दुसरा मुद्दा जो सगळ्यांना माहिती आहे की कारखान्याच्या कालावधीमध्ये जेव्हा कारखाना बंद पडला त्यावेळेला दर आठवड्याला माझी फेरी ही मुंबईवरून मुंबईला व्हायची. त्यावेळचं जे पळणं होतं कोरोना कालावधीमधलं, ह्याचा खरं तर त्या संचालकांनी विचार केला असता तर त्यांचा आरोप करण्याची धाडस झालं नसतं. कारण कोरोना कालावधीमध्ये सगळ्या अंगावरती रिस्क घेऊन आम्ही पळालो आणि त्यावेळेला कारखान्याचा एकही रुपये न वापरता मी स्वतःची गाडी आणि स्वतःचं डिझेल घालून पळालो होतो. पण गाडीवरती त्यांनी जो आरोप केलेला आहे हा धांदात खोटा आहे.